नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय वित्त विभागाचा काय शासन झाल्याच्यात काय म्हटलेलं आहे। महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2026 निधी वितरण सर्व मंत्रालय विभागांना कळवण्यात येते की महाराष्ट्र विनियोजन अधिनियम विधेयक 2026 महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2026च्या अनुसूचीतील स्तंभ 4 मध्ये विनिर्वात करण्यात आलेल्या रकमास विधिमंडळाने मंजुरी दिली असून महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल यांनी त्यास आधी संमती दिली आहे। ते 2026चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 8 म्हणून महाराष्ट्र राज्यपत्र असताना भाग 4 दिनांक 20 मार्च 2026 मध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे। अर्थसंकल्प वितरण प्रणाली उपलब्ध असलेल्या निधी कोषागारातून आयात करण्यापूर्वी खालील परिच्छेद 7-21 मधील मार्गदर्शक सूचनांचे व सोबतच्या परिशिष्टामधील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावं। प्रशासकीय विभागांनी निधी वितरण करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिकेमध्ये उल्लेख केलेल्या नियमांचं पालन करावं। तसेच वित्तीय नियम अधिकार नियम पुस्तिका भाग 1 वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 17/4/2015 ने प्राप्त झालेल्या अधिकारांतर्गत किंवा त्या विभागांना वेळोवेळी वित्तीय अधिकार नियम पुस्तिका भाग 2 अन्वये प्रदान केलेल्या वित्तीय अधिकारांतर्गत असलेल्या प्रकरणाबाबत निधी वितरित करताना उपरोक्त परिच्छेदातील अटी व शर्तीचं पालन करण्याच्या अटीच्या अधीन राहून वित्त विभागाची वेगळ्याने मान्यता घेण्याची आवश्यकता नाही। तथापि उपरोक्त शासन निर्णयात नमूद केल्या व्यतिरिक्त ज्या बाबीसाठी विभागांना विवेकशीतपणे वित्तीय अधिकार प्रस्थापित केले नसतील अशा बाबीच्या संदर्भात वित्त विभागाच्या संमतीची आवश्यकता असेल। सहाय्यक अनुदाने विविध शासकीय प्रशासकीय संस्थांना तशा अनुदानित संस्थांना सहाय्यक अनुदाने मंजूर करण्यापूर्वी त्यांच्याकडून पूर्वी वितरित केलेल्या अनुदानाच्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्र विभागाने प्राप्त करावी। यापूर्वी दिलेल्या अनुदानाचा विनियोग पूर्ण झाल्याशिवाय पुढील अनुदान वितरित करण्यात येऊ नये। कोषागार अधिकाऱ्यांनी सहाय्यक अनुदानामधून निधी आयात करण्यासाठी सदर केलेल्या देयकासोबत संबंधित संस्थेचे लगतच्या मागील महिन्यातील बँक अकाउंट स्टेटमेंटची प्रत जोडली नसल्यास देयके पारित करू नये। स्थानिक स्वराज्य संस्था महामंडळाने अनुदान स्थानिक स्वराज्य संस्था तसेच महामंडळाने अनुदान वितरित करण्यापूर्वी सदर संस्थांकडून राज्य शासनात येणे असणाऱ्या रकमाचा आढावा घेण्यात यावा। त्या रकमा वसूल करूनच उर्वरित अनुदान वितरित करण्यात यावं। तसेच शासनाद्वारे सदर संस्थांना वितरित केलेल्या अनुदानाचा विनियोग व अखर्चित रक्कम कुठे ठेवली आहे याबाबतची तपशीलवार माहिती एकत्रित करण्यात यावी। सदर अखर्चित निधी बँकेमध्ये ठेवला असल्यास त्यांचं बँक अकाउंट स्टेटमेंट शासनात सादर करावं। एखाद्या कार्यक्रमावरील खर्चासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला निधी अखर्चित असल्यास त्याच प्रयोजनासाठी चालू वर्षी वित्त विभागाच्या अनुमतीशिवाय निधी वितरित करू नये। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।